नमस्कार मंडळी, आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे दीप अमावस्या. त्यासाठी तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. चला बघूया आपण दीप अमावस्याची पूजेची मांडणी कशी करतात ते. मी सर्वात आधी माझ्या घरी जेवढे दिवे होते ते सर्व स्वच्छ करून घेतलेले आहे आणि कणकेचे 5 दिवे पण तयार केलेले आहेत. त्यामध्ये मी माझ्या घरी ज्या 2 समया होत्या आणि पंत्या होत्या ते मी तेल टाकून टाकून त्याची मांडणी केलेली आहे. त्यानंतर जे कणकीचे दिवे होते ते त्यामध्ये फुलवाती मी तुपाच्या लावलेल्या आहेत आणि बघू शकता मी अशा प्रकारे मांडत आहे. त्यानंतर मी त्यांचे हळद कुंकू लावून पूजन वगैरे करत आहे. पूजन वगैरे झाल्यानंतर दीप वगैरे लावून घेणार आहे. त्यासाठी मी घरात माझ्या आणि माझ्या सर्व परिवारांना सुख शांती समृद्धी लाभो हीच देवापुढे चरणी प्रार्थना करत आहे. तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ही पूजा करावी, कारण की दीप अमावस्या ही खूप खास मानलेली जाते. त्यानंतर मी सर्व दिवे वगैरे लावून घेतलेले आहे आणि जे कणकीचे 5 दिवे केलेले आहेत त्यामध्ये मी तुपाच्या फुलवाता ठेवून त्याचं पण त्या पण पेटून घेणार आहे. त्यानंतर मी त्यांची जी आपण ती मांडणी केलेली आहे त्या मांडणीसाठी मी सर्व देवांची ओवाळणी करणार आहे या 5 दिव्यांनी. बघू शकता तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी पूजा मांडणी इथं केलेली आहे. त्यानंतर मी नैवेद्य वगैरे ठेवून माझी पूजा वगैरे पूर्ण केलेली आहे. तर असं मंडळी, आजची पूजा दीप अमावस्येची घरगुती पूजा इथंच पूर्ण झालेली आहे. तुम्हालाही आज दीप अमावस्या असल्यामुळे घरी पूजा केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या विदर्भ क्रिएटर चॅनल परिवाराला फेसबुकवर असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना दीप अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.